नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण घड्याळ या प्रश्नावरील नवोदय परीक्षा असू द्या, स्कॉलरशिप परीक्षा असू द्या, एमपीएससी यूपीएससी कोणत्याही परीक्षेमध्ये जर समजा तास काटा आणि मिनिट काटा यामधील अंशातील फरक कितीचा असतो किंवा अंश कोणता असतो किंवा कोणता कोण तयार होतो हे पाहण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपल्याकडे तीन महत्वाचे कोन आहेत। कोणकोणते? तर सर्वप्रथम आहे लघुकोन। कोणता कोन आहे? लघुकोन। मग ते लघुकोन म्हणजे काय? तर लघुकोन म्हणजे ज्या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी असतं। कसं असतं? 90 अंशापेक्षा कमी। हे झाला पहिला कोन। दुसरा जे कोन आहे तो कोन असतो काटकोन। मग ते काटकोन म्हणजे काय? तर तो कोन 90 कंप्लीट 90 अंशाचाच असतो। 90 अंशापेक्षा कमी पण नाही, 89 पण नाही आणि 91 पण नाही, एकदम कम्प्लिटली 90 अंशाचा असतो। त्याच्यानंतर विशाल कोन, 3 नंबरचा जे कोन आहे ते विशाल कोन। तो विशाल कोन काय असतो? तर हा 90 अंशापेक्षा मोठा असतो। 90 अंशापेक्षा मोठा म्हणजे किती? तर 91, 92, 93, 94 असं वाढत वाढत 90 पेक्षा मोठा असतो। हे तीन कोन आहेत। या तीन कोनामध्ये आपल्याला काय करायचं? हे तीन तर कोन माहित आहेत। मग हे तीन कोन माहित असल्याच्या नंतर आपल्याला जर समजा एखादा प्रश्न विचारला, अशी तुमच्याकडे घड्याळ दिली, या घड्याळामध्ये आपण कसं करतो? तर 12च्या हे 12 आहे, हे 12च्या खालोखाल आपल्याकडे 6, पुन्हा नंतर इकडे 9 आणि 9च्या समोरासमोरील 3, मग मधामध्ये इथे 1 2 3 4 5 7 8 10 आणि 11 याच्यामध्ये 3 काटे असतात। बरोबर आहे। पहिला काटा कोणता असतो? तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा। बरोबर आहे। मग आता तुम्हाला काय प्रश्न विचारलाय? जर समजा हा तास काटा 3 वर आहे आणि मिनिट काटावर जर समजा 5 वर आहे, तर 3 वाजून किती मिनिटं झाले असतील? तर 5 10 15 20 25 किती मिनिटं झाले? 3 वाजून 25 मिनिटं झाले। किती झाले? 3 वाजून 25। तर मग या 3 वाजून 25 मिनिटं या घडीत झाले असता काय करायचंय? तर 3 वाजून 25 या वेळेमध्ये नेमका किती अंशाचा कोन तयार झाला? किती अंशाचा कोन तयार झाला ते तर करायचे आणि कोण किती अंशाचा फरक आहे, कोणता कोन तयार झाला हे करायचे। बरोबर आहे। मग सगळ्यात सोपी ट्रिक आहे। आता आपण काय करणार? आपण तर इथं कोन मापक लावून बघू शकत नाही, तर 3 वर जर समजा बरोबर ठेवलं तर आपलं काय होईल? कमी जास्त होईल। मग यासाठी एक सोपी ट्रिक आणि एकदम सोपं फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्ही जर 3 वाजून 25 मिनिटच नाही, त्याच्या व्यतिरिक्त घड्याळामध्ये कितीही वाजले आणि कितीही मिनिट जर झाले तर आपण एकदम सोप्या पद्धतीनं त्यामधला फरक आणि कोणता कोन आहे ते काढू शकतो। बरोबर आहे। मग आता तुमच्याकडे काय करायचंय? 3 वाजून 25 मिनिटं झालेत। मग 3 वाजून 25 मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही आता काय करणार? याच्यामध्ये सुरुवातीला हे 3 जे आहे ते काय? तर तुमचे तास आहेत। त्याच्यानंतर हे 25 जे आहेत ते काय आहेत? तर मिनिट आहेत। बरोबर आहे। 3 तास 25 मिनिट। बरोबर आहे। मग आता तुम्हाला काय करायचंय? फॉर्म्युला खूप सोपा आहे। सूत्रामध्ये 11/2 गुणाकारामध्ये m, सूत्र 30h। मग आता तुम्ही m म्हणजे काय? तर m म्हणजे मिनिट, बरोबर आहे, आणि h म्हणजे तास। मग आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचंय? किमती टाकायच्या। मग 11/2 तशी ठेवा। 11/2 तशी ठेवल्यानंतर गुणाकारामध्ये m किती? मिनिट। मिनिट किती झाले तुमच्याकडे? 25 मिनिट झाल्यानंतर वजा 30 गुणाकारामध्ये किती वाजले? 3 वाजले। बरोबर आहे। म्हणजे इथं 25 मिनिट, मिनिट जागी मिनिट ठेवले, तासच्या जागी तास ठेवले। बरोबर आहे। आता तुम्ही काय करणार? 11 या 2 न काय करणार? या 25 ला भागणार, म्हणजे बे दोन्ही 4 पूर्णपणे भागत नाही म्हणून पॉईंट दिला। पॉईंट दिल्याच्या नंतर इथं एक शिल्लक राहिला, बे 10, म्हणजे तुमच्याकडे 11 गुणाकारामध्ये 12.5 पर्यंत, पुन्हा 30 90, म्हणजे तुमच्याकडे आता काय शिल्लक राहिलं? या 2 या 25 ला भागल्याच्या नंतर 12.5 शिल्लक राहिलं। मग या 12.5 तशा तसे घेतले आणि 11 या दोन्हीचा काय केला? गुणाकार, आणि गुणाकार केल्याच्या नंतर 30 90, 30 90 केल्याच्या नंतर मग 12.5 चा आणि 11चा जर समजा आपल्याला गुणाकार नसेल तर आपण बाजूला गुणाकार करून घेऊ। 11 1 11 11 5 55 हातचे आले 5, 11 1 11 11 दोन्ही 22 23 24 25 26 27 27 ला 7 हातचे आले 2, 11 1 11 11 दोन्ही सॉरी 11 1 11 11 12 13 13 झाले। पुन्हा नंतर एक नंतर पॉईंट असल्यामुळे आपण काय केलं? एक नंतर म्हणजे 137.5 वजा 90, काय केलं? 137.5 वजा 90। मग आपल्याला जर समजा वजाबाकी जर बरोबर येत नसेल किंवा पॉईंटची वजाबाकी आपल्याला बरोबर करता येत नसेल तर आपण काय करणार?
अशा प्रकारे वजाबाकी करणार. मग वजा झालं हे 5 तशाच तसे पॉईंट 7 मधून 0 गेले 7 राहिले, 13 मधून 9 गेले राहिले किती 4, तर मग 47.5 म्हणजे एकदम 47.5 इतका काय झाला माहितीये का फरक राहिला. म्हणजे कशामधला या 3 वाजले तास आहे 25 मिनिट झालेत आणि या दोन्ही मधलं जे अंतर आहे हे जे अंतर आहे हे अंतर किती असेल तर 47.5 इतका असेल. मग 47.5 हे नेमकं कशामध्ये मोडतं तर 90 अंशापेक्षा कमी असलेला कोणता कोण आहे लघु कोण आहे. म्हणून तुम्ही काय करणार तर याचं कोणता कोण आहे म्हटल्यानंतर तुम्हाला उत्तर विचारलं तर तुम्ही काय म्हणणार लघु कोण आहे. का लघु कोण आहे तर आपण ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप करून पाहिले बरोबर. या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपल्याला आणखी जर समजा एखादा दुसरा प्रश्न जर हे होत नसेल तर आपण इथं दुसरा प्रश्न करून बघू. या घडीमध्ये काय करायचे 3 वाजून 25 मिनिटं झाले. ठीक आहे. जर समजा आता आपल्याला दुसरा प्रश्न विचारला की बाबा हे आम्हाला थोडंफार किचकट असल्यामुळे समजेल नाही किंवा सोपी ट्रिक आहे पण याच्यामुळे जर समजत नसेल तर तुम्ही काय करणार याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की 4 वाजून किती म्हणजे 4 हे तास तास काटा काय गेला 4 वर, मिनिट काटा कुठे गेला 8 वर. म्हणजे मिनिट काटा जर 8 वर गेला तर 8 40 मिनिट होतात. मग तुम्हाला प्रश्न विचारला 2 नंबरचा की 4 वाजून 40 मिनिटं झाले असता त्यामध्ये कोणता कोण तयार होईल आणि किती अंशाचा होईल बरोबर आहे. मग हे कशा प्रकारे पाहणार तर तुम्हाला सर्वात अगोदर 4 म्हणजे काय तास लक्षात ठेवा. मिनिट म्हणजे काय हे 40 काय झाले तुमचे मिनिट झाले. मग तुम्ही सगळ्यात पहिले सुरुवातीला काय करणार फॉर्म्युला 11/2 कंसामध्ये गुणाकारामध्ये m वजा 30h. m म्हणजे पुन्हा m म्हणजे लक्षात ठेवा मिनिट, h म्हणजे तास बरोबर आहे. m म्हणजे मिनिट, h म्हणजे तास. 11/2 तशाच तसं गुणाकारामध्ये मिनिट किती तुमच्याकडे 40 वजा 30 तशाच तसे. पुन्हा नंतर किती वाजले इकडे आपल्याकडे 4 वाजले म्हणजे 4 तशाच तसे. पुन्हा बेक बेबे दोन्ही 4 शून्याला शून्य म्हणजे 11 गुणाकारामध्ये 20 वजा 3 चोक 12 म्हणजे 120 बरोबर आहे. म्हणजे 11 गुणाकारामध्ये 20 हे मिनिटाचं झालं आणि 120 हे काय झालं तासाचं झालं बरोबर आहे. मग 11 गुणाकारामध्ये 20 याचा काय केला गुणाकार करा. जर समजा गुणाकार आपल्याला येत नसेल तर आपण बाजूला असा गुणाकार करून पाहू शकतो. 20 गुणाकारामध्ये 11 11 शून्य शून्य 11 1 11 दोन्ही 22 म्हणजे 220 220 वजा 120 तशाच तसं म्हणजे 220 मधून 120 गेले झाले किती 100. मग 100 अंशाचा कोण कोणता विशाल कोण बघा 90 अंशापेक्षा कसं सांगितलं तुम्हाला मोठा सांगितला. म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आहे का आहे. मग हा कोण कोणता झाला तर विशाल कोण झाला. कोणता झाला विशाल कोण झाला. म्हणून अशा प्रकारे घड्याळचे प्रश्न खूप सारे प्रश्न पाहण्यासाठी किंवा खूप छान छान प्रश्न पाहण्यासाठी आमच्या लर्न विथ या युट्यूब चॅनलला भेट द्या. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.